बांधवांनो, जय मल्हार. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ओबीसी समाज नेते तथा महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय प्राध्यापक माननीय श्री लक्ष्मण हाके सर. आणि हाके सरांच्याकडून सध्या सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भातील त्यांची भूमिका काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेसंदर्भातील त्यांची भूमिका काय आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसंदर्भातली त्यांची भूमिका काय आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यामुळं तुम्हा सर्वांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत तेच प्रश्न या ठिकाणी मी प्राध्यापक हाके सरांना या ठिकाणी विचारणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या उर्वरित महानगरपालिकेच्या या निवडणुकामध्ये देखील त्यांची भूमिका जी आहे ती अत्यंत महत्वाची असणार आहे. कारण नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अतिशय चमकदार अशी कामगिरी केलेली आहे. आणि या सर्वच अंगाने आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तुर्तास मी माझं निवेदन थांबवतो आणि डायरेक्ट प्रश्नावर येतो. हाके सर, मुंबईचा विचार करता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आघाडी झालेली आहे. या आघाडीकडे तुम्ही कसं बघता आणि त्यांच्याकडून ओबीसीचे नेते म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? खरं तर मुंबई, ठाणे, पनवेल, वसई, विरार या मुंबई आणि मुंबई उपनगरामधल्या सर्व नगरपालिकांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका होत असताना तमाम महाराष्ट्रामधल्या मुंबई परिसरामधल्या उपनगरामधल्या सगळ्या ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी आणि त्याचबरोबर दीनदलित, आदिवासी या सगळ्या लोकांना माझी विनंती असेल की तुम्ही आपल्या हक्कासाठी कोण भांडलं, आपलं आरक्षण डावललं जात असताना, आपल्या आरक्षणावरती गदा येत असताना कुणी भूमिका घेतली, कुठल्या पक्षानं भूमिका घेतली, कुणी आपल्या आंदोलनाला हक्क अधिकारांच्या बाबतीमध्ये सपोर्ट केला नाही, या गोष्टीत तुम्हाला नक्की माहिती आहेत. आणि या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून येऊ घातलेल्या महानगरांच्या निवडणुकांमध्ये तुम्ही ओबीसी बांधवांनी ओबीसीला मतदान करा, मूळ ओबीसीला मतदान करा. आता वेगवेगळ्या पक्षांचा एक वेगळा अजेंडा समोर येताना दिसतोय. बघा, पुणे पिंपरी चिंचवड परिसर असेल किंवा मुंबई परिसर असेल किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मोठ्या शहरामधले वेगवेगळ्या पक्षांची भूमिका अशी आहे, विशेष करून सत्ताधारी पक्षाची सुद्धा अशी भूमिका आहे की निवडणुका जिंकण्याच्या क्रायटेरियावरती तिकीट दिली जात आहेत. बोगस कुणबीकरणाच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आता मूळ ओबीसीला तिकीट मिळेल का नाही, हा आता संशोधनाचा विषय झालेला आहे. अनेक दिग्गज माणसं आहेत. एक उदाहरण देतो तुम्हाला मी. पिंपरी चिंचवड परिसरामध्ये शत्रुघ्न काटे नावाचा माणूस निवडणुकीला उभा राहतोय आणि त्याच्या विरोधामध्ये एक परीट समाजाचा विशाल जाधव नावाचा एक कार्यकर्ता उभा राहतोय. मग आता त्या शत्रुघ्न काटेच्या विरोधामध्ये तो विशाल जाधव नावाचा एक परीट समाजाचा कार्यकर्ता, माझा सहकारी, गेल्या कित्येक वर्षापासून तो चळवळीमध्ये काम करतोय. पण शत्रुघ्न काटे नावाचा माणूस भाजप असेल किंवा सत्ताधारी पक्ष असतील असे जर उमेदवार उभे राहिले तर त्याच्या स्पर्धेमध्ये, त्याच्या तुलनेमध्ये आजकालच्या या अर्थपूर्ण निवडणुकांमध्ये मूळ ओबीसी कशा पद्धतीने त्यांच्या निवडणुकांना सामोरं जाईल. आणि मग पक्ष जर निवडणूक जिंकण्याच्या क्रायटेरियावर तिकीट देणार असतील तर मूळ ओबीसीचा एकही माणूस पुण्यासारख्या ठिकाणी, पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी, पुणे, पनवेल, वसई, विरार, ठाणे यासारख्या ठिकाणी निवडून जाणार नाही. आणि मग संविधानाचं तत्व आहे सामाजिक न्याय देण्याचं. संविधानाचं तत्व आहे इथल्या व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकाला, ओबीसीला, बलुत्याला, अनुत्याला, दीनदलिताला आरक्षण देऊन ज्यांचं प्रतिनिधित्व डावललं जातंय त्या लोकांना प्रतिनिधित्व, त्या लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेणं, हा संविधानाच्या हेतूला हरताळ फासला जाणार आहे. तेव्हा ओबीसी बांधवांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही अशा प्रसंगी काय भूमिका घ्यायची, तर मूळ ओबीसीला मतदान करायचं, बलुत्या अलुत्याला मतदान करायचं, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना मतदान करायचं. पण अशा बोगस कुणबीकरणाच्या माध्यमातून ओबीसीच्या जागेवर जर तुमचे हक्क अधिकार हिरावून घेतले जाणार असतील, तुमचं प्रतिनिधित्व डावललं जाणार असेल, तुमचा होणारा एखादा नगरसेवक त्याच्या हक्काची जागा जर हे हिरावून घेणार असतील तर यांना तुम्ही खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे, अशी माझी महाराष्ट्रातल्या आणि वेगवेगळ्या महानगरामध्ये जिथं जिथं निवडणुका लागलेत तिथल्या ओबीसी बांधवांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. सर, शिवसेनेचा आणि मनसेचा इतिहास पाहिला असता त्यांनी ओबीसीच्या साठी कधी काही काम केले का? त्यामुळे मी हा प्रश्न विचारला की मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये ओबीसींनी काय भूमिका घेतली पाहिजे आणि त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? गेल्या वर्ष 2 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना असो, मनसे असो, ज्यावेळी जरांगे पाटलांच्या माध्यमातून 2 सप्टेंबरचा GR निघाला,
ज्या GR द्वारे अनेक कुणबी सर्टिफिकेट काढली गेली आणि आता तिथे निवडणुकीला उभे राहत आहेत, याबद्दल शिवसेना असेल भाजप असेल यांनी कोणतीही ठाम अशी भूमिका घेतलेली दिसून येत नाही. उलट शिवसेनेचे नेते अंबादास दानवे सारखे नेते जरांगे पाटलाच्या व्यासपीठावरती जाऊन जरांगेला गुदगुल्या करताना दिसून आले. त्यामुळं ओबीसीनी आता ओळखलं पाहिजे आपल्या हक्क अधिकाराविषयी भांडणारे कोण. अरे कधी काळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते की जे कधीही कुठेही जातीयवादी भूमिका घेत नव्हते. जो लढेल त्याला ते तिकीट देण्याचं काम करत होते. सामान्य शिवसैनिकाला प्रतिनिधित्व देण्याचं काम करत होते. मग आता शिवसेना आणि मनसे जर सर्वसामान्य माणसाला तिकीट देत असतील, ओबीसी बांधवांना तिकीट देत असतील आणि आमच्या या ओबीसी आरक्षणाबद्दल जाहीर भूमिका घेत असतील तर त्यांना मतदान करायला हरकत नाही ना. पण गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये राज ठाकरे साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील यांनी ओबीसींच्या बाजूने भूमिका घ्यायला टाळलेलं आहे जवळजवळ. त्यामुळे ओबीसी बांधवांना आणि ओबीसी माणसांना, ओबीसी प्रतिनिधींनाच तुम्ही नगरसेवक करा, महापौर करा, अशी माझी हात जोडून कळकळीची विनंती ओबीसी बांधवांना. शिवसेनेचं ओबीसीच्या अंगानं असलेलं राजकारण आणि भारतीय जनता पार्टीचं ओबीसीच्या अंगानं असलेलं राजकारण यामध्ये काय फरक आहे? नाही, शिवसेनेचं ओबीसी दोन्ही दोन्ही म्हणजे आपला बेस वोटर ओबीसी असल्याचं सांगतात. हे बघा, एक काळ असा होता की वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे कुठली जातपात न बघता अनेक ओबीसीच्या तरुण कार्यकर्त्यांना, आगरी असतील, कोळी असतील, भंडारी असतील, तेली असतील किंवा मुंबई परिसरामधला हर एक बलुत्यामधला माणूस नेतृत्वाच्या प्रक्रियेमध्ये येत होता. पण अलीकडच्या कालावधीमध्ये तीच बाळासाहेबांची शिवसेना आजकालच्या कालावधीमध्ये निवडणूक जिंकून येणाऱ्या माणसाला जर तिकीट देत असेल तर ती ओबीसीच्या दृष्टिकोनातून चिंतेची बाब आहे. त्यामुळं मी ओबीसी बांधवांना सांगेन, जिथं तुम्हाला प्रतिनिधित्व मिळतंय तिथं तुम्ही त्यांना मतदान करा. पण ओबीसीच्या आरक्षणाबाबत यांनी जाहीर भूमिका घेण्याचं टाळलेलं होतं. हा जाब सुद्धा ओबीसी बांधवांना विचारावा लागेल. हे मी वास्तव आणि परखड मत मी तुमच्या समोर व्यक्त करतोय. आता भाजपच्या ओबीसी बद्दलचा विषय तुम्ही विचारलात मला. भाजप हा पक्षच मुळात माधव पॅटर्नवरती किंवा कधी काळी भटाबामनाची पार्टी म्हणून हिनवल्या जाणाऱ्या भाजपानं हळूहळू आपली पाळ्यामुळं गावगाड्यातल्या तांड्यावरती, वस्त्यावरती, वाड्यावरती, ओबीसी मध्ये, बलुत्यामध्ये माधव हा प्रयोग त्यांनी राबवला आणि ओबीसीचा बेस वोटर ओबीसी त्यांचा बनला आणि ते सत्तेपर्यंत पोहोचू शकले. पण अलीकडचं भाजपचं राजकारण बघू जाता ज्या माधवच्या जीवावर, ज्या ओबीसींच्या जीवावर भाजप सत्तेपर्यंत पोहोचला, त्या भाजपनं मात्र अजितदादा पवारांसारखा किंवा एकनाथ शिंदेसारखा किंवा कारखानदारांसारखा, वतनदारांसारखा निवडणूक जिंकण्याच्या अट्टीवर राजकारणामध्ये जे प्रस्थापित लोक आहेत त्याच लोकांना पुन्हा पक्षप्रवेश देऊन 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 आता राष्ट्रवादींनी काँग्रेस युक्त भाजप बनवलेली आणि मूळ ओबीसीच्या प्रश्नांकडे, हक्क अधिकारांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. त्यामधूनही भाजपनं जर ओबीसीच्या मूळ ओबीसींना, तालुक्यामधल्या जर लोकांना तिकीट दिलं तर मतदान करा. आता पक्ष पार्टी याच्यापेक्षा ओबीसीला जो माणूस तिकीट देतोय, मूळ ओबीसीला जो प्रतिनिधित्व देतोय त्याच माणसांना मतदान करा, असं मी महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांना मी आव्हान करेन. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या ज्या निवडणुका होत्या, नगर पंचायतीच्या ज्या निवडणुका होत्या, त्यामध्ये मूळ ओबीसींना काय मिळालं का किंवा बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन जे ओबीसी प्रवर्गामधून निवडणूक लढवत होते? हे बघा, महाराष्ट्रामधल्या नगर परिषदांच्या, नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्या तालुका लेवलच्या आणि तसा विशेष म्हणजे ग्रामीण भागातल्याच या निवडणुका होत्या. बहुतांश ओबीसीनी योग्य तो मेसेज इथल्या राज्यकर्त्यांना दिलेला आहे. पण खंत या गोष्टीची वाटते की मी तुम्हाला एक उदाहरण देतो. दौंड या शहराचा नगराध्यक्ष हा कसा झाला? ओबीसीची जागा असताना जगदाळे नावाची एक भगिनी तिथं उभी राहिली आणि निवडून आली, ज्यांच्या घरामध्ये आमदारकी होती. आणि जे मूळ ओबीसी मध्ये येत नाही तिथं तिथल्या पक्षांनी त्या जगदाळे नावाच्या महिलेला उमेदवारी देऊन निवडून आणलं. आता बघा, 2 सप्टेंबरचा GR किंवा कुणबीकरणाद्वारे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय नव्हे, ते संपतंय असं मी महाराष्ट्राला ओरडून 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 सांगतोय. पण आता असे प्रकार घडतायत. आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मूळ ओबीसी नगरसेवक होणे नाही, तेव्हा तुम्हाला जागं व्हावं लागेल. आणि तिथं बघा, जगदाळे नावाचा नगराध्यक्ष झाला आणि मूळ ओबीसीच्या हातातोंडाचा तो अधिकार हिसकावून घेतला गेला ना. त्यामुळे आता तुम्हाला या 2 सप्टेंबरचा GR आणि जरांगेच्या आंदोलनाची झळ आता तुम्हाला जरी दिसत नसली तरी आज पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये कुणबी ओबीसीच्या सर्व जागा व्यापलेल्या आहेत आणि धनदांडग्या, जातदांडग्या आणि बलाढ्य माणसांनी ओबीसीच्या जागा गिळंकृत केलेल्या आहेत.
कधी काळी लोक वेगवेगळ्या गोष्टींच्या चोरी व्हायच्या, फ्रॉड व्हायचे, भ्रष्टाचार व्हायचे, कमिशन घेतलं जायचं. पण आता ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी, प्रतिनिधित्वासाठी जे ओबीसीचं आरक्षण दिलंय, आता जात चोरांची टोळी या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालताना दिसते. म्हणून नगर परिषदा, नगरपालिकामध्ये ओबीसीनी योग्य भूमिका बजावलेली आहे. ज्या लोकांना तुम्ही मतदान केलंय भरभरून, त्या माणसांकडून मात्र ओबीसीच्या हक्क अधिकाराची जपणूक होती का? मूळ मूळ ओबीसीनी जरी भूमिका बजावलेली असली, चांगली भूमिका, तर त्याचा फायदा काय बोगस ओबीसींना झालेला आहे का? बोगस 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 ओबीसींना बोगस ओबीसींना आणि जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या माणसांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नगरपालिकामध्ये, मग तो अहिल्यानगर जिल्हा असो, बीड जिल्हा असो, सांगली जिल्हा असो की सोलापूर जिल्हा असो, योग्य तो धडा शिकवलेला आहे. आणि किती सेटबॅकला पाठवायचं ते त्यांनी बरोबर पाठवलंय. मग ते बजरंग सोनवणे असोत, तिकडं दानवे असोत, की इकडं आमचे ह्याचे जालन्याचे नेते असोत की आमच्या सोलापूर जिल्ह्यातले नेते असोत, ओबीसीनी परफॉर्मन्स अतिशय चांगला दिलेला आहे. मी कधीतरी त्याच्यावर सविस्तर बोलेन की सर टक्का किती वाढला, नगराध्यक्ष किती झाले, नगरसेवक किती झाले, ओपन मधून किती झाले, रिझर्वेशन मधून किती झाले. मुळात महाराष्ट्रातल्या ओबीसीनं माझं सांगणं आहे, गेल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये ओबीसीची मुवमेंट आम्ही उभी केली, लढलो आम्ही रात्रंदिवस. बघा, पाठीमागे एकदा निवडणुका झाल्या, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या, जवळजवळ 50 ते 60 नगर परिषदांमध्ये निवडणुका झाल्या. पण आम्ही यशस्वी झालो. आम्ही ओबीसींचा आवाज महाराष्ट्रामध्ये उभा केला. सरकारला आम्ही कोर्टामध्ये विनंत्या करायला लावल्या आणि मेहरबान कोर्टानं ओबीसीचं आरक्षण पूर्ववत केलं, सस्टेन केलं. सन्मान्य न्यायालयाचं आम्ही आभार मानावं तेवढं कमी आहेत. इथून पुढच्या कालावधीमध्ये वारंवार असं होणार नाही. ओबीसी बांधवांनो, तुम्हाला तुमची माणसं निवडून द्यावी लागतील. तुमचा शत्रू कोण, तुमचा मित्र कोण, हे तुम्हाला ठरवावं लागेल. आणि ओबीसीची मुवमेंट, ओबीसीचं मतदान ओबीसीला, तुम्हाला अशी भूमिका घ्यावी लागेल. आत्ताच नगर परिषदामध्ये जर तुम्हाला एक गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो, बारामती सारख्या शहरामध्ये नगर परिषदेमध्ये अजित पवार नावाचा माणूस, अर्थमंत्री मंत्रिपदावर, उपमुख्यमंत्री पदावर नेहमी सत्तेत बसणारा कारखानदारांचा नेता, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही एक संघमित्रा चौधरी नावाची एक 21 वर्षाची मुलगी, चळवळीमध्ये काम करणाऱ्या काळूराम चौधरींची मुलगी, तिला आम्ही रिझल्ट पर्यंत घेऊन जाऊन तिला आम्ही तिच्या विजयात रूपांतर करू शकलोय. बारामतीमध्ये आम्ही ही जादू करू शकतोय. आमचे मित्र अमोल सातकर नावाचे आमचे चळवळीतले मित्र, त्यांच्या मंडळीला म्हणजे त्यांच्या पत्नीला आम्ही नगरसेवक म्हणून बारामतीमध्ये निवडून जाण्यामध्ये आम्ही प्रयत्न केलाय. त्यासाठी आम्ही तसं प्लॅन केला आणि त्याला तिथल्या जनतेने भरभरून प्रतिसाद दिला, विजयात रूपांतर झालं. मग आमच्या तिथं बनकर ताई आहेत, तिथं आमचे यशपाल पोटे आहेत, त्याचबरोबर आमचे इंगोले म्हणून एक आमच्या बरोबर असणारे एक कार्यकर्ते आहेत. अशी 5-6 माणसं बारामती नगर परिषदेमध्ये, जर अजितदादा पवारांच्या म्हणजे दादा माणूस म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्याची ओळख आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये जर आपण एवढं मतदान घेऊ शकतो, आपण एवढी माणसं, आणि 5-6 माणसं तर 100-150 मताच्या फरकानं पराभूत झाले. आमचे तुम्हाला हात जोडून, बारामतीमध्ये जर तुम्ही लक्ष्मण हाके हा नवीन पॅटर्न तयार केला, त्या पॅटर्न संदर्भात काय सांगाल? कारण आतापर्यंत राज्याच्या राजकारणामध्ये बारामती पॅटर्नची अतिशय मोठ्या प्रमाणावरती चर्चा होती, पण आता महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी राजकारणाच्या अंगानं प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि एक नवा पॅटर्न, लक्ष्मण हाके पॅटर्न निर्माण केला, आणि त्याचीच परिणती म्हणजे या काळूराम चौधरी यांची कन्या संघमित्रा चौधरी त्या ठिकाणी निवडून आले. काय सांगाल, लक्ष्मण हाके पॅटर्न नेमका काय आहे आणि तो काय यशस्वी झाला? बारामतीमध्ये जे उगवतं ते महाराष्ट्रामध्ये फोफावतं, आणि त्यामुळं बारामती मधला हा रिझल्ट जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आज चर्चेला आलेला आहे, आणि चर्चेच्या केंद्रस्थानी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा हा हाके पॅटर्न आहे. काय सांगा? हे बघा, विषय असा आहे, बारामतीमध्ये एकतर अर्ज भरणं मुश्किलीची गोष्ट आहे. अर्ज भरला तर तो अर्ज माघारी काढून घेईपर्यंत तो टिकेल का? टिकला तर तो माणूस प्रचार कसा करेल? आणि प्रचार करत असताना तिथल्या निवडणुकीचं फ्री अँड फेअर वातावरण राहतं का? मी अगदी जबाबदारीनं सांगतो, बारामतीमध्ये एका मताचा रेट 14, 15, 20 हजार रुपयापर्यंत गेला. अशा एवढ्या हत्तीच्या साठमारीमध्ये एका बहुजनाच्या बीएसपीच्या पार्टीवर, हत्ती चिन्हावर संघमित्रा निवडून येणं ही खऱ्या अर्थानं एक क्रांती आहे. पण तिचे पिता जे काळूराम चौधरी ते नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये ओपनच्या जागेवर उभे राहिले. म्हणजे एक दलिताचं पोरग, एक हमालाचं पोरग, एक नवबौद्धाचं पोरग, चिन्ह कुठलं घेतंय तर हत्तीचं, पक्षाचा बी फॉर्म कुठल्या तर बसपाचा, आणि हे चिन्ह घेऊन नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभं राहतं आणि 2 नंबरची मतं घेतं. 3 नंबरला भाजप, 4 नंबरला शरद पवारांचा पक्ष. म्हणजे लढत
लक्षवेधी करू शकतं. ओबीसी, एससी, एसटी बांधव जर एकत्रित आले, विजय एनटी बांधव जर एकत्रित आले, तर आपण रिझल्ट पर्यंत पोहोचू शकतो. हे जे करेज आहे, हे जे धैर्य आहे, हे दाखवण्याची गरज आहे. बारामतीमध्ये काय झालं, जे परीटघडीचे कपडे घालून, स्टारचे कपडे घालून जे स्वतःला नेते समजतात, पुढारी समजतात, दादाच्या बाजूने गेलं तर मला काहीतरी मिळेल, मला आमदारकी मिळेल, मला झडपी मेंबरशिप मिळेल, मला सभापती पद मिळेल, मला कारखान्याची काहीतरी डिरेक्टरशिप मिळेल, या म्हणजे हडकावर किंवा अर्ध्या हळकुंडावर पिवळा होणाऱ्या नेत्यांच्या मानसिकतेची मला कीव करावीशी वाटते. बारामतीमध्ये लढणाऱ्या माणसांनी त्यांनी त्यांची भूमिका घेतली नाही. पण एक दलिताचं पोरग तिथं नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला उभं राहतं आणि त्यांनी फोटो कोणाचा वापरला तर लक्ष्मण हाकेचा. त्यांचा सर्वात मोठा नेता आणि सर्वात सांगता सभा घेणारा, नारळ फोडणारा माणूस कोण तर लक्ष्मण हाके. सर्वसामान्य कुटुंबातलं मेंढपाळाचं पोरग. मग जर तिथली माणसं, पतारीवाले, हातगाडीवाले, झोपड्यामध्ये राहणारी माणसं, दीनदलिताची माणसं, भटक्यांची माणसं, रोजचा ज्यांचा प्रश्न पोटाचा प्रश्न आहे, एक दिवस जर कामाला नाही गेलो तर आपण जगू शकत नाही, अशा अन्नाचे भ्रांत असणाऱ्या माणसांनी संघमित्राला निवडून दिलं, काळूरामला 2 नंबरची मतं दिली. तर मग महाराष्ट्रामध्ये गावाच्या गावं तुमची, वाड्याच्या वाड्या, वस्तीच्या वस्त्या तुमच्या, आणि तुम्ही नेहमी म्हणता आमचा आमदार नाही, आमचा खासदार नाही, आमचं काहीच नाही, आमची संख्या एवढी, आभाळातून पडणार काय? अरे लढलं पाहिजे, त्यासाठी हिंमत दाखवली पाहिजे. भल्या भल्यांना वेशीत अडवण्याची मानसिकता तुम्ही जर ठेवलीत तर इथला सामान्य माणूस तुम्हाला निवडून देऊ शकतो. एवढ्या पैसे वाटपाच्या, एवढ्या सत्ताधाऱ्यांचा उन्माद आहे महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये. हे संविधान कुणी वाचवायचं? आणि सत्ताधाऱ्यांनी आता ठरवलंय की या महाराष्ट्रामध्ये विरोधक उरला नाही पाहिजे, तरी सामान्य माणसं अशा लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी ठामपणे उभी राहतात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरपालिकामधल्या, नगर परिषदामधल्या, त्याच्याही पलीकडे जाऊन पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकामध्ये सर्वसामान्यांची, गरिबाची, गोरगरिबाची, कष्टकऱ्याची पोरं निवडणुकीला उभी राहणार आहेत. त्यांना फक्त तुम्ही मतदान करा, त्यांची हिंमत वाढवा. ही लोकशाही, संविधान वाचवायला ही पोरं तयार असतील. एवढं मी आव्हान या महाराष्ट्रातल्या ओबीसी आणि दीनदलित बांधवांना करेल. 2026 मध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं लक्ष्मण हाके पॅटर्न या ठिकाणी उदयास आलेलं आहे. हे 2026 सालचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हटलं तर वावगं ठरू नये. पण एका बाजूला लक्ष्मण हाके यांच्या या पॅटर्नचा उदो होत असताना, गौगवा होत असताना, दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडले की लक्ष्मण हाके एकदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करतात, एकदा बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करतात, एकदा अपक्षांचा प्रचार करतात. लक्ष्मण हाके सर यांचा नेमका पक्ष तरी कोणता आहे? लक्ष्मण हाकेंचा प्रश्न जरी नसला तर लक्ष्मण हाकेंची भूमिका स्पष्ट आहे. ज्या वंचित बहुजन आघाडीने ओबीसीची डायरेक्ट भूमिका घेतली, डायरेक्ट त्यासाठी मोर्चे काढले, त्या बाळासाहेबांचं मी परत एकदा जाहीररित्या आभार व्यक्त करतो की महाराष्ट्रामधला एकही पक्ष ओबीसीची बाजू घेत नव्हता. आता उरला प्रश्न बसपाच्या स्टेजवर. अरे एक माणूस, भाजपच्या माणसांना लक्ष्मण हाकेंनी तिथं सभा घेऊ नये असं वाटत होतं. भाजपच्या माणसांना तिथल्या असं वाटत होतं की लक्ष्मण हाके सर, आम्ही इथं निवडणूक लढतोय, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. पण त्यांच्या बॅनरवर मात्र लक्ष्मण हाकेचा फोटो येऊ शकत नव्हता. ज्या काळूराम चौधरींनी तिथं मतं मागायला जात असताना लक्ष्मण हाकेचा फोटो वापरला, ज्या काळूराम चौधरींनी त्यांना असं वाटलं की लक्ष्मण हाकेने जर इथं नारळ फोडला तर इथं बहुजनांचं एक क्रांती इथं घडू शकते, त्या काळूराम चौधरींना त्याचा पक्ष बघत बसणार नाही. कारण त्याचा पक्ष जरी असला तरी तो पक्ष सामाजिक न्यायासाठी लढणारा पक्ष आहे. ही भूमिका आहे. महामानव काशीरामजींचा पक्ष आहे. या गावोगाड्यातल्या विस्थापित लोकांना प्रस्थापित ठिकाणी किंवा सत्तेच्या चाव्या या लोकांपर्यंत आणून पोहोचणाऱ्या महामानव काशीरामजींचा पक्ष आहे. त्यामुळे मी वेगळ्या तरी प्रस्थापितांच्या, कारखानदारांच्या व्यासपीठावर तरी गेलो नाही. मी गेलो ते चळवळीत लढणाऱ्या खमक्या माणसांच्या, फाटक्या पण नेटक्या माणसांना, लढतायत ना त्यांच्या हिमतीला दाद देण्यासाठी मी तिथं गेलोय, जात राहणार. पण भविष्यात भविष्यात ओबीसी बहुजन समन्वय समिती, ओबीसी बहुजन फ्रंट, ओबीसी बहुजन आघाडी जर महाराष्ट्रामध्ये आम्ही येऊ घातलेल्या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये जर उभी करू शकलो तर इथल्या कारखानदारांच्या, वतनदारांच्या, जागीरदारांच्या आणि प्रस्थापित पक्षांच्या गडीला आपण सुरुंग लावू शकतो. एवढी उमेद मी इथल्या संविधानाच्या जोरावर, फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या जोरावर, तुमच्या आमच्या लाख मोलाच्या मतदारांच्या जोरावर मी इथल्या ओबीसींना सत्तेचं स्वप्न, सत्तेचं सोपान, त्याची आशा मी तुम्हाला दाखवू शकतो. ओबीसींच्या उमेदवारीवरती लक्ष हाच प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा पक्ष आहे. म्हणजे ओबीसी हाच माझा पक्ष त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्वांना ठसून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सर, तुमच्यासाठी आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे. तो म्हणजे काल या ठिकाणी आपण बघितले की काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे देखील
या महानगरपालिका निवडणुकीकडे मध्ये आघाडी झालेली आहे. या आघाडीकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, काँग्रेस आणि रासप त्यांची आघाडी झाली. त्यांच्या त्या आघाडीला आमच्या हार्दिक शुभेच्छा. पण हीच काँग्रेस आहे की ज्या काँग्रेसनं म्हणजे पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी किंवा जालन्याचा खासदार काळेंनी त्या अंतरवली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटलांना सपोर्ट केलेला आहे. म्हणजे ओबीसी ज्यावेळी अडचणीत होता, ओबीसीची घरं दारं, ओबीसीचे नेते, ओबीसीची चळवळ टार्गेट केली जात होती, त्यावेळी काँग्रेसची नेमकी भूमिका काय होती? किंवा जे आमचे नेते, आमचे गुरु माननीय महादेवरावजी जानकर यांना बारामतीमध्ये पडलेलं मतदान, यांना परभणीमध्ये पडलेलं मतदान, त्यांना विजयापर्यंत त्यांची चळवळ वाढवणारे ओबीसी, त्या माननीय महादेवरावजी जानकरांची या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज होत असताना काय भूमिका होती? या दोन प्रश्नांची उत्तर ओबीसी समोर आहेतच. तरी सुद्धा ओबीसी बांधव तुम्ही एकत्र या आणि ओबीसीच्या प्रश्नावर कधी बोलणार ते सांगा. आणि तशी भूमिका तुम्ही जर जाहीर केली तर तुमचा पर्याय म्हणून निश्चित या महाराष्ट्रातला ओबीसी तुमचा विचार करू शकतो. पण आम्ही ज्यावेळी अडचणीत असतो, आमच्या हक्काधिकार अडचणीत असतात, आमच्या स्कॉलरशिप अडचणीत असतात, आमच्या राखीव जागा अडचणीत असतात, त्यावेळी तुम्ही नक्की काय भूमिका घेतली याचं ऑडिट इथल्या सत्ताधारी पक्षांचं ज्या पद्धतीने आम्ही करतोय तसंच इथला काँग्रेस असो, रासप असो किंवा अजून कोण असो. मी आता सांगितलं तुम्हाला, वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली. आम्ही त्यांना सपोर्ट केला. त्यांच्या व्यासपीठावर जाऊन आम्ही सभा घेतल्या. आम्ही त्यांच्या संविधान सभेला जाऊन जाहीररित्या त्यांचं समर्थन केलं. तुम्ही नक्की काय करत होता? तुम्हाला फक्त राजकारण कशासाठी करायचं? राजकारण तुम्हाला आमची मतं पाहिजेत. मग मतं कशासाठी द्यायची? आम्ही हे मतं देण्यासाठी तुम्ही कारण सांगा ना. आम्ही ज्यावेळी अडचणीत असतो त्यावेळी तुम्ही भूमिका घेताना दिसून येत नाही. ही आमची त्यांच्याबद्दल रोष आहे. पण तरी सुद्धा आम्ही त्यांना एक विरोधक म्हणून, या महाराष्ट्रामध्ये विरोधक उरलाय का? महाराष्ट्रामधला विरोधक संपवण्याचं काम इथल्या सत्तेतल्या पक्षांनी केलंय. मग हा पक्ष तुमचा विरोधक संपवला जात असताना तुम्ही ओबीसीच्या प्रश्नावर एक अवाक्षर बोलत नाही आणि तुम्ही आघाड्या करता कशासाठी? हा सवाल आहे आमचा त्यांच्या समोर. पण तुमच्या विरोधकांचे काय, जे तुमचे वैचारिक विरोधक आहेत जरांगे पाटील, त्यांना काय मिळालं या निवडणुकीत? त्यांना काय मिळालं? त्यांना जे अपेक्षित होते ते मिळाले का? जरांगे पाटलांना सपोर्ट करणाऱ्या विजयसिंह पंडितांना, प्रकाश सोळंकीला, बजरंग सोनवणेला किंवा राजेश टोपेंना, अंबादास दानवेंना जाऊन विचारा की जरांगे पाटलाच्या मुवमेंटचा तुम्हाला किती फायदा झाला. किंवा परभणीचे खासदार बंडू जाधवला विचारा किंवा जालन्याचे खासदार काय ते काळे, कल्याण काळे, बहुतेक काळेंना विचारा की जरांगेचं तुम्ही जेवढा उदो केला, तुमच्या गेवराईमध्ये काय झालं? विजयराव पंडित, तुम्ही ज्या गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवरती दगडफेक केली, तिथं तुमचा काय झालं? हा प्रश्न विचारला पाहिजे त्यांनी. म्हणून तर तुम्ही म्हणाला होता की बीडमध्ये क्षीरसागर आणि गेवराईत पंडित यांना त्यांची जागा दाखवली मतदारांनी जागा तर दाखवलीच. पण इथून पुढच्या कालावधीमध्ये बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंकी ज्यांनी जातीय भूमिका घेतल्या, ज्यांनी जरांगेला डोक्यावर घेऊन नाचले, ज्यांनी ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त होत असताना जरांगेच्या बेकायदा मागण्यांना पाठिंबा दिला, ह्या तीन त्रिमूर्तींना आणि त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना आम्ही निश्चित बीड जिल्ह्यातनं हद्दपार केल्या वाचून राहणार नाही. अरे ओबीसी म्हणजे तुम्हाला काय असा पालापाचोळा वाटला का की ज्यांच्या घरावर तुम्ही हल्ले करत होता, ज्यांच्या नेत्यांना कुठला सेन आहे, त्या लोकांना तुम्ही वेड्यात काढत होता, त्या माणसाने तुम्हाला मतदान करायचं? ही कुठली अपेक्षा आणि कुठलं राजकारण? त्यामुळं आता कोणाला तरी घेऊन फिरतील हे विजयसिंह पंडित. तुला आमचं आव्हान आहे, तू कुणालाही घेऊन फिर, आमच्यात कितीही फाटाफूट ओबीसी मध्ये करायचा प्रयत्न कर. ओबीसी मतदार आता जागा झालाय. ओबीसीनं तुमचं वागणूक, तुमची कर्तवणूक विसरलेली नाही. तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये करारा जबाब मिळेल, एवढं लक्ष्मण हाके तुम्हाला जाहीररित्या सांगतोय. पण दुसऱ्या बाजूला आज आपण बघतोय की तुम्ही पिंपरी चिंचवडचा विषय या ठिकाणी अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे. आणि पिंपरी चिंचवड मध्येच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आमच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी असलेली जी युती आहे ती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असणार नाही, ती तुटलेली आहे. राज्यात हे एकत्रित आहे, एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. सत्तेची फळं जी आहेत ती एकत्रितरित्या चाकून खात आहेत आणि दुसऱ्या बाजूला महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात चढताना दिसत आहेत. नाही, हे असं आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांना विरोधक संपवायचे. विरोधक संपवण्यासाठी ते लोकल बॉडीच्या इलेक्शन मध्ये आमने सामने लढतायत. म्हणजे विरोधकांची स्पेस ही त्यांनाच भरून काढायची आहे आणि सत्ताधाऱ्यांची स्पेस सुद्धा त्यांनाच भरून काढायची आहे. असं केल्यानं काय होतं तर विरोधक संपतो.
असं केल्यानं काय होतं तर वेगवेगळ्या लोकल बॉडीजमध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये किंवा पुणे महानगरपालिकेमध्ये, मुंबई महानगरपालिकेमध्ये काय होतं की विरोधकांना माणसंच निवडून नाही आली तर सगळा मनमानी कारभार होतो ना. हे हुकुमशाहीकडे कडे जाण्याचं हे लक्षण आहे. लोकशाहीचे पिलर उद्ध्वस्त करण्याचं हे लक्षण आहे. म्हणजे विरोधकाला विरोधकाची स्पेस मिळू न देता आपणच एकमेकांना तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. ही मिलीभगत आहे आणि हा ठरवून प्रोग्राम आहे. त्यामुळे विरोधकांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. तुम्ही तर सपशेल अपयशी झालात तर मला वाटतं लोकशाहीची ही स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर मला वाटत नाही सत्ताधारी वर्ग तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य माणसाला एखाद्या चरख्यामधून ऊस जसा पिळून काढावा तसा इथला सर्वसामान्य मतदार आणि त्यांच्या संदर्भातले हक्क अधिकाराच्या बाबतीमध्ये घडू शकतं हे मी जबाबदारीने सांगतोय. या निवडणुकांच्याकडे म्हणजे मुंबई आणि नवी मुंबई असेल किंवा पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे आणि दुसऱ्या बाजूला याच निवडणुकीमध्ये मूळ ओबीसींच्या वरती बोगस ओबीसींचं आक्रमण सुरू आहे असं तुम्ही म्हणालात. मग त्याची कारण काय का हे आक्रमण होत असावं जसं तुम्ही म्हणाला की वाढते आपला नाही. वाढपी तर आपला नाहीच, पक्षाचे प्रमुख आपले नाहीत, सत्ताधारी आपले नाहीत, कारखानदार आपले नाहीत. निवडणुका जिंकण्याचं व्याकरण किंवा निवडणुका जिंकण्याचं जे ऍसेट लागतं, जी यंत्रणा लागते, जे अर्थपूर्ण सत्ता लागते, त्या गोष्टी ओबीसी बहुजनांकडे नाही. म्हणून तर इथल्या संविधानानं गेल्या शेकडो वर्षांचा हा बॅकलॉग भरून करण्यासाठी ओबीसी रिझर्वेशन दिलंय. पण आता त्यांना निवडणूक जिंकणारी माणसं जर सत्ताधाऱ्यांना लागत असतील तर ओबीसीचं आरक्षण मी नेहमी सांगत आलोय की तुमचं आरक्षण संपलंय. इथून पुढच्या कालावधीमध्ये ज्याच्या अंगी मॅन मनी मसल पॉवर असेल तेच निवडणुकीला उभे राहतील, तेच निवडणुका जिंकतील आणि तुम्ही आम्ही मग आहेच. आपलं परंपरागत काम कर्तव्य तेच करत राहायचं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाचा अर्थ तुम्हाला समजला नाही, तुमच्या लाख मोलाच्या मताचा अधिकार तुम्हाला समजला नाही, तुमच्या ओबीसी आरक्षणाचा प्रतिनिधित्वाचा अधिकार तुम्हाला समजला नाही आणि आता पुन्हा फुले शाहू आंबेडकर जन्माला येणार नाहीत की सर्वसामान्य माणसाच्या हिताचा कायदा लिहिण्यासाठी. म्हणून सावध असा, संविधान धोक्यात आहे, तुमचे हक्क अधिकार धोक्यात आहेत, ओबीसी धोक्यात आहे. या परिस्थितीमध्ये म्हणजे बोगस कुणबी प्रमाणपत्र काढून या बोगस कुणब्यांनी म्हणजे बोगस ओबीसींनी मूळ ओबीसींच्या वरती आक्रमण करायचं धोरण स्वीकारलेलं आहे. सर्वच राजकीय पक्षांची भूमिका पण तशी दिसते. या पार्श्वभूमीवरती या नकारात्मक पार्श्वभूमीवरती मूळ ओबीसींनी ओरिजिनल ओबीसींनी डुप्लिकेट ओबीसींच्या विरोधात कोणती भूमिका घेतली पाहिजे? मतदान करायचं मुळे ओबीसींना, बलू तालुक्याला मतदान करायचं, बलू तालुक्याचं नसेल एससी एसटीला मतदान करायचं. आपला जैविक बंधुभाव असलेल्या दीनदलिताला मतदान करावं ओबीसीनी. तुम्हाला कळत नाही का तुमच्या समोरचा माणूस कोण आहे? तुमची हक्काची ओबीसीची जागा असताना जर एखादा प्रस्थापित माणूस तिथं निवडणुकीला उभा राहत असेल तर तुम्हाला बटन दाबायचंय ना. आपल्या माणसाला एक गोर गरीब सर्वसामान्य कुटुंबातला माणूस निवडून गेला पाहिजे याची सगळ्या तुम्ही आम्ही बांधवांनी दखल घ्यायची. नगरपालिका निवडणुकीतून ओबीसींनी कोणता बोध घेतला पाहिजे आता? नगरपालिका निवडणुका ह्या लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. खऱ्या अर्थानं कायद्याच्या सभागृहात म्हणजे आमदार खासदार होण्याचा जो मार्ग असतो तो लोकल बॉडी मधून जातो. याला लोकशाहीचा पाळणा म्हटलं जातं की पंचायत राजमध्ये पंचायती मेंबर होणं, सभापती होणं हे खरं तर उद्याच्या भविष्यातलं तुमचं नेतृत्व तयार झालं पाहिजे. यासाठी तुम्हाला मंडल विश्वनाथ प्रताप सिंग यांनी आणि बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांनी जो मंडल आयोग निर्माण झाला त्या मंडल आयोगामध्ये सरळ म्हटलं गेलं की किमान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरी ओबीसींना आरक्षण द्या. ओबीसींना हे आरक्षण देणार नव्हते इथले प्रस्थापित लोक. विधानसभेत लोकसभेत ओबीसींना आरक्षण दिलं गेलेलं नाही. पण निदान लोकल बॉडीमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही माणसं तयार तरी होतील की जेणेकरून उद्या हेच माणसं उद्या आमदार होतील, खासदार होतील, ओबीसीचं प्रतिनिधित्व कायद्याच्या सभागृहामध्ये जाईल. पण आता इथल्या सत्ताधाऱ्यांनी, इथल्या प्रस्थापित लोकांनी, कारखानदारांनी आता लोकल बॉडीमध्ये ओबीसीची नेतृत्वाची फळी संपवण्याचं कटकारस्थान या कुणबीकरणाच्या माध्यमातून, या 2 सप्टेंबरच्या JR माध्यमातून तुमचं आमच्या आरक्षणाचं अबॉर्शन म्हणजे ते अबॉर्शन करण्याचं ठरवलंय किंवा तुमचा नेतृत्व या लोकल बॉडी मध्ये सस्टेन होण्याच्या अगोदरच त्यांना संपवण्याचं ठरवलंय. तेव्हा सावध असा ओबीसी बांधवांनो आणि आपण आपल्या माणसाला मतदान करायचा प्रयत्न करा. तुम्ही जी ओबीसीची चळवळ उभा केली सर त्याचा ओबीसींना कसा फायदा झाला? जर आम्ही चळवळ उभी केली नसती तर मागं जशा 550 नगर परिषदांच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या तशाच आत्ताच्या ह्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या असत्या हे मी जबाबदारीने सांगतो. ओबीसीचं आंदोलन लढणारे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये,
अनेक पोरांनी उपोषण केली, अनेक पोरांनी रस्ता रोको केले, अनेक पोरांनी वेगवेगळ्या लोकांच्या लाट्या काट्या खाल्ल्या, अंगावर गेले, मार खाल्ला, मान अपमान सहन केला. त्या सगळ्या सर्वसामान्य ओबीसी बांधवांच्या कष्टाची ही लढाई आहे. आणि म्हणूनच न्याय व्यवस्था असो किंवा इथलं सरकार असो, ओबीसींसमोर झुकलं आणि ओबीसीच्या आरक्षण सस्टेन करून ह्या निवडणुका होत आहेत. ह्या ज्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह निवडणुका होत आहेत, हेच या चळवळीचं यश आहे. हे सगळं करत असताना तुम्ही ओबीसी समाजाच्या तरुण मुलांना काय आव्हान कराल? तरुण मुलांना मी एवढं सांगेन, आताच्या निवडणुकामध्ये आपली माणसं निवडून दिलीत तर उद्या तुम्हाला आमदार खासदारकीची स्वप्न पडतील. आमदार खासदारकीची स्वप्न तुम्हाला नाही पडली, तुमची माणसं जर त्या आमदार खासदार नाही झाले, तर तुमच्या हक्काचा कायदा जिथं लिहिला जातो आणि जो कायदा लिहिलाय तो अंमलबजावणी करण्यासाठी जिथं बजेट सँक्शन होतं, ज्या मुंबईमध्ये दिल्लीमध्ये आपल्या हक्क अधिकाराची, आपल्या कष्टाची आणि आपल्या टॅक्स रुपी पैशाची तिजोरी जिथं ठेवली, जिथं त्या तिजोरीतून तुमच्या आमच्या हक्क अधिकारा संदर्भातल्या पैशाचं वाटप होतं, तिथं जर तुमची आमची माणसं नसतील तर आम्ही इथून पुढं परत आपल्या पारंपरिक व्यवसायामध्ये आपल्याला जावं लागेल, परत मान अपमानाचं जीवन जगावं लागेल, परत तुमच्या आमच्यावरती उपासमारीची वेळ येऊ शकते, परत आम्हाला एक अवनत अवस्थेला जायला लागू शकतं. म्हणून जागा असा, ओबीसीला मतदान करा, ओबीसीनो SC/ST ला मतदान करा, ही चळवळ मोठी करा, एवढं मी जबाबदारीने तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही प्रचारामध्ये प्रत्यक्ष या ठिकाणी सहभागी होणार आहात, कोणाचा प्रचार करणार, काय तुमची रणनीती असणार आहे, कोणते मुद्दे तुम्ही मांडणार आहात महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये? जिथं बोगस कुणबी दाखला घेऊन निवडणुका लढल्या जात आहेत, तिथं मूळ ओबीसीच्या बाजूने ठामपणे आम्ही त्याचं मोरल वाढवायला, त्याचं नीतिधैर्य वाढवायला आम्ही तिथं जाणार. जिथं ओपनच्या जागेवरती जो ओबीसी बांधव उभा राहतोय त्या बांधवाच्या प्रचाराला आम्ही जाणार. आणि जिथं नाही कुणी, तिथं आम्ही या न्यायानं ओबीसी आणि दीनदलित बांधवांच्या चळवळींच्या संविधानाची बाजू घेऊन, ओबीसींची बाजू घेऊन लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू, सभा घेऊ, वेगवेगळ्या माध्यमातून, सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, मीडियाच्या माध्यमातून या बांधवांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहू आम्ही. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा तुम्ही काढणार होता महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रात निघेल असं सांगितलं होतं, त्या संदर्भात काय सांगाल? ओबीसी आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रामध्ये निघणार होती, पण त्याच कालावधीमध्ये महाराष्ट्रामधल्या पंचायत राजच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि हे बिगुल वाजल्यानंतर आम्ही थोडंसं 2 पावलं मागे आलो. पण आता ह्या लोकल बॉडीच्या निवडणुका झाल्यानंतर साधारणपणे 1-2 ते 3 महिन्याच्या कालावधीनंतर या महाराष्ट्रामधला फक्त ओबीसी जोडो अभियान किंवा ओबीसी जोडो संघर्ष यात्रा नसणार आहे, तर ओबीसी बरोबरच बहुजन बांधवांना एकत्र जोडण्याचा प्रयोग आम्ही महाराष्ट्रामध्ये करू. आणि तो फक्त प्रयोग ओबीसी बहुजनांच्या हक्काधिकारासाठी नसेल, तर तो प्रयोग महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या संरक्षणासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी एक क्रांतिकारक अशी मुवमेंट या महाराष्ट्रामध्ये उभी राहील, एवढं मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो. 1-2 शेवटचे प्रश्न सर. तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं आता जो तुमचा पॅटर्न आहे या नगर परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती यशस्वी झाला. आता हाच लक्षण आहे की पॅटर्न जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी देखील लागू असणार? निश्चित जिल्हा परिषद, पंचायत समितीचे, कारण घनच्या घन आपले आहेत आणि आपलाच प्रतिनिधी तिथं निवडून गेला पाहिजे, हे मी ओबीसीना ठासून सांगेन. जे कोणी आमदार खासदार असतील, कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची, ही निवडणूक आमदार खासदारांची नाही, ही निवडणूक महाराष्ट्रात मुंबईत बसलेल्या सत्ताधाऱ्यांची किंवा दिल्लीत बसलेल्या सत्ताधाऱ्यांची नाही, ही निवडणूक तुमची आमची आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी जिसकी संख्या जितनी बारी उसकी उतनी लोकल बॉडीज में हिस्सेदार. आपला गण असेल, आपला गट असेल, तर आपलाच माणूस तिथं निवडून गेला पाहिजे. एखादा उपरा, एखादा सत्ताधारी, एखाद्या कुठल्या तरी पक्षाचा चेला, कुठल्या तरी आमदार खासदाराचा ड्रायव्हर अजिबात नाही. आपला माणूस, आपला पोरगा, आपली भूमिका घेणारा माणूस जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये निवडून जायला पाहिजे. त्यासाठी आम्ही या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये निकरानं उतरू. काय एखादं मॉडेल वगैरे डेव्हलप केलं? एखादं मॉडेल आहे, मॉडेल भरपूर मॉडेल आहेत. आमच्या नांदेड जिल्ह्यातलं गेवराई असेल, लोहा कंदार असेल, परभणी जिल्ह्यातलं आमच्या पालम असेल, पूर्णा असेल, गंगाखेडा असेल, जालना जिल्ह्यातलं घनसावंगी असेल, अंबड असेल, आमच्या बीड जिल्ह्यामधलं गेवराई असेल, माजलगाव असेल, किल्ले धारूर या परिसरामध्ये आम्ही हे प्रयोग करतच आहोत. सांगली जिल्ह्यातलं कवठेमंकाळ असेल किंवा आमच्या सोलापूर जिल्ह्यात अनेक तालुके आहेत. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ आणि ओबीसीच्या मुवमेंटच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्यांचं प्रतिनिधित्व कसं वाढेल या दृष्टिकोनातून या लोकल बॉडीच्या निवडणुकांमध्ये आम्ही जबाबदारीने वागू,
जबाबदारीनं सभा घेऊ, जबाबदारीनं प्रचार करू, जबाबदारीनं बोलू आणि संविधानाच्या मूळ अर्थ इथल्या सर्वसामान्य माणसाला त्यांच्या समजणाऱ्या अपिलिंग भाषेमध्ये समजावून सांगू. एवढं मात्र मी जबाबदारीनं तुम्हाला एक सांगायचं. शेवटचा प्रश्न या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये ओबीसीचे असे कोणते प्रश्न जे आहेत ते तुम्ही सातत्याने या ठिकाणी मांडताय, त्यांचं मूळ दुखणं जे आहे ते नेमकं काय आहे? ओबीसीचं पंचायत राज मधलं आरक्षण गेलंय हे आम्ही मांडतोय. ओबीसीच्या वेगवेगळ्या नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये रोस्टर पाळला जात नाही ही भूमिका आम्ही मांडतोय. ओबीसीच्या मुला लेकरा बाळांसाठी स्कॉलरशिपसाठी महाज्योतीसाठी निधी उपलब्ध होत नाही हे आम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसी समोर मांडतोय. ओबीसी मधल्या वेगवेगळ्या जातींच्या नावानं अनेक इथं महामंडळ स्थापन केली गेली, त्यांना अध्यक्ष भेटत नाही हे आम्ही महाराष्ट्रासमोर मांडतोय. वसंतराव नाईक महामंडळाला पैसे भेटत नाहीत हे मांडतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिळी मेंढे महामंडळाला पैसे मिळत नाहीत हे आम्ही मांडतोय. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावे असलेल्या आर्थिक विकास मंडळाला पैसे मिळत नाहीत हे आम्ही मांडतोय. तांडा वस्ती सुधार योजना ओस पडली हे आम्ही मांडतोय. महाज्योतीला लोकसंख्येच्या प्रमाणात पैसे मिळत नाहीत हे आम्ही मांडतोय. ओबीसीनी जगायचं का नाही जगायचं हा सवाल घेऊन त्यांच्या हक्क अधिकाराच्या संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात गेली 2-3 वर्ष या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये गावामध्ये वाड्यावरती वस्त्यावरती जाऊन आपल्या तोकड्या तुटपुंज्या साधनांनिशी सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये आम्ही चळवळ करायचा प्रयत्न करतोय. जे भटके विमुक्त आहेत, भटक्या जाती जमातीतले लोक आहेत, जे एनटी मधले आहेत, एनटी मधले आहेत, विशेष करून ओबीसी आहेत, मायक्रो ओबीसी आहेत, सर त्यांच्याकडे निवडणूक लढवण्याची इच्छा जबरदस्त आहे, पण त्यांच्याकडे पैशाचा अभाव आहे. आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकीमध्ये वारे माप पैसे खर्च केले जात आहेत. निवडणुकीमध्ये आज तर एक चित्र बघितलं की उमेदवार त्या ठिकाणी नोटा उधळतोय. जमलेल्या लोकांच्या पैशाची मस्ती जी या ठिकाणी प्रस्थापितांच्याकडून दाखवली जाते, त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? हे बघा, ओबीसीने या सर्व नकारात्मक पार्श्वभूमीवरती मायक्रो ओबीसीने एनटी विजय काय केलं पाहिजे? हे बघा, असे पैसे वाटले जात आहेत का कर्ज वाटले जात आहेत हे मान्यच आहे. पण असे पैसे वाटले जात असताना अजितदादा पवार सारख्या नेत्याच्या मतदारसंघात जर तुटपुंज्या साधनांनिशी जर एखादी 21 वर्षाची मुलगी जर नगरसेवक म्हणून निवडून येत असेल तर पैसे द्यावे तर किती द्यावे? आमच्या हक्काधिकारात 500 रुपयाला तुमचं मतदान विकत घेऊन जर तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य जर कोणाच्या हातात आपण देत असू तर याचा विचार सुद्धा तुम्हाला आम्हाला करावा लागेल. एका बाजूला धनदांडगे जातदांडगे आणि पैसेवाले आहेत आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसं नोकरीसाठी रोजचा पोटाचं कळगं भरण्यासाठी अहोरात्र संघर्ष करणारी माणसं आहेत. तेव्हा संविधानाचं मी मगापासून वारंवार तुम्हाला सांगतोय की संविधानाचा अर्थ सर्वसामान्य माणसाला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत इथले हे उचले लफंगे चोर दरोडेखोर कारखानदार यांच्या टोळीपासून हे संविधान वाचवणं, हे संविधान वाचवायला आता फुले शाहू आंबेडकर मानवतावादी समतावादी बंधुत्ववादी दीनदलिताच्या हिताचं संरक्षण करणारी भटक्या विमुक्तांना हक्काधिकार देणारे डोंगराच्या कुशीला राहणाऱ्या बेरड बेडर रामुशाला किंवा मेंढपाळाला गावगाड्यामध्ये आणून निर्णय प्रक्रियेमध्ये आणून शिक्षणामध्ये आणून नोकऱ्यामध्ये आणून ही माणसं अशी आहेत, ह्या माणसांचा चेहरा असा आहे की अशी वागतात हे अशी बोलतात हे इथल्या व्यवस्थेला दाखवण्याचं काम फुले शाहू आंबेडकरांनी केलंय. मग ते टिकवायचं का कुणाचे गुलाम बनायचं, पुन्हा जीव हुजूर म्हणायचं हे ओबीसी बांधवांनी ठरवावं अशी मी एक चळवळीतला आंदोलक म्हणून मी माझी भूमिका. मताला 5,000 7,000चा रेट काढला जातोय आणि ते पैसे प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहोच करण्यासाठी देखील एक यंत्रणा उभी केली जाते. आपली लोकशाही कोणीकडून चालली हे दुर्दैव आहे. असं जर होत असेल तर दुर्दैव आहे. जर असंच झालं निवडणुका कशाला घेताय? बोली लावा ना डायरेक्ट लोकशाहीची आणि देऊन टाका अदानी अंबानीला. अरे बाबा हो, पूर्वी राजा हा मातेच्या उदरात जन्माला यायचा, उद्योगपतीच्या पोटी जन्माला यायचा, राजाच्या पोटी जन्माला यायचा. बाबासाहेबांनी सांगितलंय आता राजा हा मतपेटीतनं जन्माला येतो. मग ते बाबासाहेबांचं ऐकायचं नाही तुम्हाला? तुमच्या आमच्या घरातलं एखादं क्रांतिकारक पोरग संविधानाच्या बाजूनं सर्वसामान्य घटकांच्या बाजूनं जर उभं राहत असेल, लढत असेल, भेटत असेल, त्याचं जर मॉरल त्याचं जर नीतिधैर्य तुम्ही जर असे पैशावारी मतं देऊन जर त्याला जर तुम्ही नेस्तनाबूत केलं तर तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारताय एवढं समजून घ्या. आणि त्या जोडीला दारू मटण चिकन पाकिट हे जे बजबज पुरी चाललेली आहे हे खरं तर चळवळीमधल्या कार्यकर्त्यांचं काम आहे की अशापासून आपल्या मतदाराला, आपल्या कम्युनिटीला, आपल्या समाजाला परावृत्त करणं, लोकशाहीची मूलभूत तत्व समजावून सांगण्यामध्ये आंदोलक चळवळी कुठेतरी कमी पडलेत म्हणून पैशावारी मतं विकली जात आहेत.
ह्याला जबाबदार सुद्धा माझ्यासारखेच असंख्य कार्यकर्ते आहेत. अशी मी जबाबदारी मी झटकणार नाही. नेहमीच विरोधकावर टीका नाही करणार. आम्ही चळवळी उभ्या राहिल्या नाहीत, चळवळी नेस्तनाबूत झाल्या, चळवळी मोठ्या होण्याच्या अगोदरच खुडल्या गेल्या. आणि या चळवळी खुडल्या जाण्यानं, चळवळी अर्ध्यातच थांबण्यानं, चळवळीच्या नेत्यांना सत्तेमध्ये गेल्यानंतर चळवळी जागेवर स्टॉप होण्यानं, कार्यकर्त्यांच्या उद्ध्वस्तीकरणामुळं चळवळीकडे बघण्याचा सर्वसामान्य माणसाचा हेतू जो कलुषित झालाय, जो अविश्वसनीय झालाय, त्या माणसांच्या मनामध्ये परत एकदा चळवळीबद्दल आश्वासक वातावरण तयार करायचं असेल तर अशा असंख्य कार्यकर्त्यांना पुढे यावं लागेल, संविधानाची बात बोलावी लागेल. मतदारांना मतदार राजा आहेस तू, तू भिकारी नाहीस कुणाच्या 100-500 रुपयाच्या कुठल्या काळ्या पिशवीतल्या मटणाच्या दारूच्या मोबदल्यात तुझं लाख मोलाचं मतदार राजा म्हणून तुझ्याकडे बघितलं जातं. जर तुझं जर मत विकलं जात असेल तर एवढी घिनवणी हरकत कुठलीच असत नाही. हे ज्या दिवशी त्या मतदाराला आम्ही आमच्या चळवळीतले कार्यकर्ते समजावून सांगू, त्या दिवशी महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये क्रांती झालेली असेल. आणि क्रांती उपाशी पोटीच होते ना, क्रांती सर्वसामान्य माणूसच करू शकतो ना. क्रांती आमदार खासदाराच्या कारखानदाराच्या पोटी जन्माला येणाऱ्या, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्या माणसाच्या हातून क्रांती होत नसती. ती अपेक्षाही ठेवू नका. आणि पैशावर मत विकणाऱ्या मतदाराला सुद्धा समजावून सांगावं लागेल, तू 500 रुपयाला मत जर विकत दिला असशील तर तुझ्या पुढच्या पिढ्यांच्या नशिबी मात्र भोग भोगायला लागतील. हे या माणसाला समजावून सांगावं लागेल. या सर्व नकारात्मक पार्श्वभूमीवरती सर, एका बाजूला वंचित बहुजन आघाडीचे जवळपास 100-150 नगरसेवक निवडून आले, 4-5 नगराध्यक्ष झाले. राष्ट्रीय समाज पक्ष देखील चळवळीतून पुढे आलेला आहे. त्या राष्ट्रीय समाज पक्षाचे देखील काही 4-5 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले. बहुजन समाज पार्टीचा तर आपण या ठिकाणी उल्लेखच केला. हे जे चळवळीतून उभे राहिलेले पक्ष आहेत, या पक्षाच्या चिन्हावरती आज देखील उमेदवार निवडून येऊ शकतात. हे नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे जे कार्यकर्ते खचले होते की आता इतक्या मोठ्या प्रमाणावरती निवडणुकीमध्ये पैसा वाटला जातोय आणि आता काही खरं नाही किंवा आपण निवडूनच येऊ शकत नाही, त्यांच्या समोर एक आशा जी आहे ती पल्लवित झालेली नाही, आशा पल्लवित कार्यकर्ते आहात. येस. एक शेवटचा प्रश्न आहे हा, की काय सांगाल या खचलेल्या, पिचलेल्या आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून मागे राहिलेल्या कार्यकर्त्यांना? हे कशी परिस्थिती आहे आताची, तुम्ही ज्या पक्षांची नावं घेतली त्यांचा परफॉर्मन्स हा प्रचंड असायला हवा होता. निवडणुकांमध्ये जाणं आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी तो विजयश्री खेचून आणणं, यापेक्षा या पक्षांचा अजेंडा काय आहे? पक्ष निवडणुकांचा कालावधी ज्यावेळी नसतो, म्हणजे सुगीचा कालावधी ज्यावेळी नसतो, त्यावेळी हे पक्ष चालवणारी माणसं काय मशागत घेतात? किती वेळच्या वेळेला पाणी आवर्तन देतात का? त्याची काय मशागत करतात का? त्याला काय लागतं, काय नाही लागत, कुठलं खत वापरलं पाहिजे, कुठली फवारणी केली पाहिजे, याची मेहनत हे पक्ष घेताना दिसून येत नाहीत, असा माझा या पक्षांवरती आरोप आहे. आणि मग एकदम खळ्यावरती जातात आणि मग आम्हाला चिपटभरच धान्य झालंय. पण त्या चिपटभर धान्याची रास तयार व्हायची असेल, 12 पोत्यांची रास तयार व्हायची असेल, ते भरलेलं खळं बैलगाडीमध्ये घालून पूजार्चा करून ज्यावेळी आपण घरी आणतो, तो एक कुशल पक्षचालक किंवा कुशल शेतकरी हे होताना दिसून येत नाही ना. त्यामुळं सर्वसामान्य चळवळीत आशा आहे आणि लोक, सर्वसामान्य माणसं जो लढतो, जो भिडतो, जो हिंमत दाखवतो, त्याला किंमत देतात. हे या निवडणुकांनी दाखवलं. अनुभव काय? माझा अनुभव असा आहे, तुमच्या समोर देखील कधी काय हा प्रश्न निर्माण झाला असेल की माझ्याकडे देखील पैसे नाही आहेत, पण आकाशाला भेटण्याची किंवा डोंगराला भेटण्याची ताकद तुम्ही तुमच्या जवळ ठेवली होती. या तुम्ही म्हणाल की हिंमत आहे, त्याला किंमत आहे. निश्चित महाराष्ट्रामध्ये एक सर्वसामान्य ऊसतोड मजुराच्या घरामध्ये जन्माला आलेला लक्ष्मण हाके ज्यावेळी निवडणुकीचा अर्ज भरायचा, त्यावेळी घरातली माणसं सुद्धा माझ्याशी बोलत नव्हती. घरातल्या माझ्या सख्या चुलत्यानं सुद्धा मला घरातून बाहेर काढले. विधानसभा लोकसभा मतं किती पडतायत, आपण कोण, आपण ऊसतोड मजुराचा मुलगा, पुढं कोण माणूस आहे, तुझं काय चाललंय हे. त्यावेळी आम्ही पडत नव्हतो, आम्ही रडत नव्हतो, तर आम्ही घडत होतो. इथली व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. कारण आमच्या गोरगरीब आई वडिलांनी, कष्ट करणाऱ्या आई वडिलांनी आम्हाला एकच फक्त मूलमंत्र दिला की त्यांनी त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीमधून आम्हाला शिकवल्यानंतर आम्हाला बाबासाहेब कळले, आम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कळले, आम्हाला राजर्षी शाहू कळले, आम्हाला लढणारी माणसं कळली. भारतातल्याच नव्हे, जगभरातल्या क्रांत्या जवळनं आम्हाला अनुभवता आल्या, पाहता आल्या. आणि येस, आपण हे करू शकतो, हा दुर्दम्य आशावाद जर कुठून मिळाला आम्हाला, तर तो शिक्षणातून मिळाला. बाबासाहेब म्हणायचे,
की आपलं लेकरू जर शिकलं, वाघिणीचं दूध पियालं, तर ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये जर गुरगुरायचं असेल, बंड करून उठायचं असेल, तर तो माणूस फुलफिल असला पाहिजे. तो माणूस वेल एज्युकेटेड असला पाहिजे. त्याचं संविधानाप्रती मत म्हणून त्याचं मत असलं पाहिजे. तो चळवळ्या कार्यकर्ता पाहिजे. जरांगेसारखा माणूस जर त्याला चळवळच माहित नाही, ज्याला संविधानच माहित नाही, ज्याला रिझर्वेशन पॉलिसीच माहित नाही, तर त्या माणसांकडून इथल्या ओबीसीच्या, दीनदलितांच्या अशा अपेक्षांना किंवा त्यांच्या मूलभूत हक्क अधिकारांवर गदा येणार ना. हीच लढाई आहे ना. म्हणून संविधानाच्या संरक्षणासाठी माणूस हा क्वालिफाईडच असला पाहिजे, वेल एज्युकेटेडच असला पाहिजे. भारत माझा देश आहे असं म्हणणारा नव्हे. भारत माझा देश आहे, तिथं स्वतंत्रता, समता, बंधुता, सामाजिक न्याय, रिझर्वेशन पॉलिसी, धोरण, सर्वसामान्य माणूस त्याला समानतेची वागणूक, बंधुतेची वागणूक नाही मी बघून घेईन, बघतोच, तुझं काय असं म्हणणारा, हाणमाऱ्या करणारा, एकमेकाच्या जीवावर उठणारा माणूस चळवळीचं नेतृत्व कसं करू शकतो? हा सवाल आहे ना इथल्या व्यवस्थेसमोर. म्हणून शिक्षण खूप मायना एज्युकेशन बहुत मायना रखता है. त्यामुळं इथल्या सर्वसामान्य माणसाला हुकुमराज समाज बनाना है तो राजनीति करनी होगी. और हर एक आदमी को राजनीति अगर अंतिम है, राजनीति की वजह सर्वसामान्य आदमी के जीवन में अगर परिवर्तन हम लाना चाहते हैं, तो उनको जगाना होगा, उनको पढ़ाना होगा, उनको समझाना होगा कि तुम क्या हो और तुम क्या कर सकते हो. निश्चितच सर, अतिशय मौल्यवान विचार तुम्ही या ठिकाणी मांडले. आज जे हात टेकलेले कार्यकर्ते आहेत, की पैशासमोर आपण काही करू शकत नाही आणि आपण निवडणुका लढू शकत नाही, त्यांच्या समोर प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांनी डोंगरा एवढं मोठं उदाहरण ठेवलेलं आहे. ते स्वतः विधानसभेची निवडणूक लढले, हारले. लोकसभेची निवडणूक लढले, हारले. पण ते जरी निवडणूक हारले असले तरी त्यांनी हिंमत हारली नाही. म्हणून ते म्हणतात की ज्याच्याकडे हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. आणि आज आपण आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांनी केलेली प्रगती असेल किंवा त्यांनी चळवळीला दिलेली वैचारिक दिशा असेल, ते पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सर्वसामान्य कार्यकर्ता देखील त्याच्या जिद्दीच्या, चिकाटीच्या, मेहनतीच्या आणि सातत्याच्या जोरावरती जिंकू शकतो. आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके पॅटर्न तयार केलेला आहे, ज्याचा 2026 मध्ये या ठिकाणी जोरदार बोलबाला सुरू झालेला आहे. परिणामी मराठवाड्यातल्या काही नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये अक्षरशः हक्के विरोधकांचा या ठिकाणी धुवा उडालेला आहे. तर बारामती सारख्या नगर परिषदेमध्ये या ठिकाणी संघमित्रा चौधरी सारखी सुवर्ण कन्या त्या ठिकाणी निवडून आलेली आहे. त्यामुळं हाके सरांची भूमिका जी आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता अत्यंत महत्वाची आहे. आणि त्या अनुषंगानेच त्यांनी पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मूळ ओबीसींनी कोणती भूमिका घेतली पाहिजे हे देखील आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगितलं आहे. आणि मूळ ओबीसी ती भूमिका घेतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद हाके सर आमच्याशी. धन्यवाद. धन्यवाद.